नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 8 जूनच्या भागामध्ये मित्रांनो तात्यासाहेब वर्गामध्ये फळ्यावरती लिहितात मुलींची शाळा आणि म्हणतात आज ना उद्या मुलींची शाळा उभी राहणार. हे अत्यंत गरजेचे आहे. आणि इतक्यातच मागून काकासाहेब येतात आणि ते सगळं बघतात आणि म्हणतात, अरे तात्या, एका सच्शील माणसाच्या पोटी जन्म घेतलास ना रे तू. अरे मग सोवळे ओळे न पाळता असले गलिच्छ काम करतोयस याचेच वाईट वाटते रे मला. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, गलिच्छ? ज्ञानाचे कार्य कसे काय गलिच्छ असेल बाबा? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे पण येणारी माणसे गलिच्छच असणार ना. अरे या वाड्यामध्ये त्रिनेतिकाळ अग्निहोत्राची परंपरा आहे रे. आता या वाड्यामध्ये देशमुखाची पोरगी येणार, धनगराची येणार, माळ्याची येणार, कोळ्याची येणार, कोष्ट्याची येणार. कसे चालेल मला हे? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बाबा, अग्निहोत्रात पडेपर्यंत चंदन, पिंपळ, बेल, औदुंबर, खैर, बाभूळ असे भेद असतात. पण नंतर काही भेद राहतो का? नाही ना राहत. सारे काही अग्नीचेच होते ना. तसेच माणसांच्या जातीचे आहे. आणि बाबा हा तर असा पवित्र, अत्यंत पवित्र ज्ञानाचा अग्निहोत्र आहे. तेव्हा तुम्ही समजून घ्या. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे तात्या, कशास या गोष्टी? यातून काहीही साध्य होणार नाही. समजले काय? इतक्यातच मित्रांनो एकदम आनंदित होऊन मोरोपंत तिथे येतात आणि तात्यासाहेब तात्यासाहेब असं बोलतच आतमध्ये येतात. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मोरोबा, असे अचानक? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, तात्यासाहेब, प्रथम तोंड गोड करा, घ्या पेढा घ्या. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, पेढा? आनंदाची वार्ता आणलीत जणू. तेव्हा मोरोपंत सांगतात, तात्यासाहेब, सावित्री वहिनी पास झाल्या. तर तेव्हा तात्यासाहेब थोडंसं काकासाहेबांच्याकडे बघतात आणि मोरोपंतांना म्हणतात, काय सांगता, पास झाल्या? उत्तम. यद भवती तद देवकृपयम भवती. आणि परत थोडंसं उपरोधक बोलत म्हणतात, पण मोरोबा, हा पेढा मला नाही, यांना देण्याची गरज आहे, कारण यांचे तोंड कडू झालेले आहे. तेव्हा काकासाहेब चिडतात आणि म्हणतात, मला मुळीच नकोय. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, अहो चिडू नका, घ्या तोंड गोड करा. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, मी एक वेळ विष खाईन, पण हा पेढा खाणार नाही. असं म्हणून तात्यासाहेबांच्या हातामधला पेढा हाताने उधळून लावतात आणि रागारागात तिथून निघून जातात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, सुंब जळला पण पीळ काही सुटत नाही. असो मोरोबा, मोठे अवघड होते तिसरी पास होणे, पण पार पडले, उत्तम झाले. आणि त्यानंतर काकासाहेब लगेचच इकडे गंगाधर शास्त्रींच्याकडे येतात आणि त्यांना सगळं काही सांगतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अखेर तिसरी निभावली तर? तर काकासाहेब म्हणतात, होय. आणि ते ऐकल्यानंतर इकडे मागे गोपिका जी असते ते सगळं ऐकते आणि ती मात्र खुश झालेली असते. तर काकासाहेब म्हणतात, अहो निभावली म्हणजे अहो आनंदाने पेढे सुद्धा वाटले. समजले काय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, सगळे सगळे त्या ज्योत्याच्या मनासारखे होत आहे. तर काकासाहेब म्हणतात, हो ना, असावालाच गाय धार्जिन असेच झाले आहे. आणि म्हणतात, गंगाधर पंत, आता तुम्हीच बघा काय करायचे ते, येतो मी. असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर तेव्हा इकडे मागे तर गोपिका देवालाच हात जोडते आणि मनात म्हणते, देवा, सावित्रीला पास केलंस म्हणून रुद्र करते हो. आणि असंच लक्ष ठेव रे बाबा, सावित्रीच्या पाठीशी असाच उभा राहा. आणि तेव्हा ती डोळे बंद करून हात जोडून उभी असते आणि इतक्यातच गंगाधर शास्त्री मागे वळून तिच्याकडे बघतात आणि ते एकदम रागारागाने ओरडतात, म्हणतात, हसतात काय आणि नमस्कार कोणाला करताय? तेव्हा गोपिका म्हणते, देवाला नमस्कार करत होते. जाब विचारत होते हो त्यांना, आमच्या स्वारींवरती रुसलाय का? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, असं हसत हसत जाब विचारतात का? आणि म्हणतात, खरं सांग. तर गोपिका म्हणते, अहो खरंच सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवा ना. तर गंगाधर शास्त्री ओरडतात, माझा कोणावरही विश्वास नाही. असं बोलून ते तिथून निघून जातात. तर तेव्हा गोपिका परत देवाला हात जोडते आणि ती खूप खुश झालेली असते. तर इकडे आता ज्योतिराव जे असतात ते मोरोपंतांना म्हणत असतात, सावित्री तिसरीची परीक्षा पास झाली आहे आणि आता शिक्षिका बनण्यासाठी चौथीची परीक्षा देते. आणि ही बातमी ना पुण्यात वाऱ्यासारखी पसरली पाहिजे. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, काय करावे? घरोघरी जाऊन सांगावे का, की भीतीपत्रकं लावावीत? आणि मित्रांनो असे हे दोघं बोलत असतात. इतक्यातच मागून सदाशिवराव येतात आणि मोरो अशी हाक मारतात. तर तेव्हा
दोघे सुद्धा त्यांच्याकडे बघतात आणि खूप खुश होतात. आणि ज्योतिराव तर सदा असं म्हणून त्यांना मिठीच मारतात आणि विचारतात, तू कसा काय अचानक?" तर तेव्हा सदाशिवराव सांगतात, "मी सुट्टी मिळाली आणि आलो. बरेच दिवस झालं पत्र नाही, तुम्हाला भेटलोही नव्हतो." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मोरोला विचार, सतत तुझी आठवण येते." मग विचार येतो, तुला कसं बोलवावं, तू येशील न येशील?" तर तेव्हा सदाशिवराव विचारतात, "का? मी का येणार नाही?" तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अरे बाबा, तू पगारदार माणूस. आमचं काम म्हणजे वाऱ्याला तराजू तोलायचं आणि अग्नीला बांधून ठेवायचं असं." तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "हे आमचे तुमचे कधीपासून करायला लागलास तू ज्योती?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं." तर तेव्हा सदाशिवराव तर ज्योतिरावांना गच्च पकडतात आणि म्हणतात, "बोल, पुन्हा बोल." तर तेव्हा ज्योतिराव तर आपले कानच पकडतात आणि म्हणतात, "चुकलो, चुकलो बाबा. पण तू आलास फार बरं झालं. तू इथं असायला पाहिजे होतास." तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "मी आहे असंच समज, काही काळजी करू नकोस. पत्र पाठवले की मी आलो." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "ते आहेच रे, पण कसं आहे सगळ्या बाजूनी त्रास सुरू आहे. म्हणजे पुण्यातल्या पंतांना शाळा काही पचत नाही, घरच्या माणसांना ती अजून रुचत नाही आणि मुलींच्या पालकांना म्हणावी तशी पटत नाही. पण काहीही झालं तर हे टाकलेलं पाऊल मात्र मागं घ्यायचं नाही." तर सदाशिवराव म्हणतात, "घ्यायचेही नाही आणि ज्योती शाळेसाठी लागणारे साहित्य मी तुला पाठवत जाईन." तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "वा, ही खरी मैत्री." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सदा तू एवढं बोललास आणि हत्तीचं बळ आलं बघ." असं म्हणून सदाशिवरावांना मिठीच मारतात. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव घरी येतात आणि घरी आल्याला लगेचच स्वयंपाकघरामध्ये येऊन भाकरीसाठी पीठ मळू लागतात. आणि इतक्यातच पार्वती तिथे येऊन उभारलेली असते आणि ते सगळं बघून ती तोंडावरती पदर घेऊन हळूच हसत असते. तर तेव्हा ज्योतिराव तिला म्हणतात, "ए वहिनी, हसायला काय झालं?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "काय नाही, नवाल बघतीया." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "कसलं नवाल?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "अहो हेच की आमचं तात्यासाहेब भाकरं थापत्यात ते." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आत्ता होईल बघ." तर तेव्हा पार्वती म्हणते, "वय तर एक काम करा, वता अजून पाणी वता आणि पीठ जरा अजून भिरभिरीत करा, म्हणजे कसं हुंडा चांगला मळता येईल." तर तेव्हा ज्योतिराव हो असं म्हणत असतात, तर पार्वती म्हणते, "अहो बघताय काय, वा बाजूला." असं म्हणून त्यांच्या हातातून परात काढून घेते आणि म्हणते, "पारू हाय अजून, आले मोठे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं माझ्या बायकोच्या वाटणीचं काम करू दे मला." तर तेव्हा पार्वती म्हणते, "अगो बया, लय शहाणपणा नका सांगू. माझ्या बायकोच्या वाटणीचं काम म्हणे, आले मोठे. अहो त्या बी एवढुशा होत्या आणि तुम्ही बी एवढुशे होते. हांगुळ पांगुळ घातलंय म्या तुम्हासनी. जत्रा खतरला माझ्या कडेवर बसलाय तुम्ही." आणि तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं आणि म्हणते, "म्या कधी तुम्हाला दीर म्हणून बघितलंच नाही हो. माझा पाठचा भाऊ म्हणून केलं समद. तुम्हासनी सोडून कवा घास खाल्ला नाही. तेव्हा तुम्ही मला काय सांगू नका. भाकरा थापतायत. ही पारुजी ती असताना वय. पण एक सांगू का तात्यासाहेब, मला तुमचा लई अभिमान आहे बघा. तुम्ही जाऊबाईच्या पाठीमागं असं खंबीरपणानं उभा आहे. असा जर प्रत्येक नवरा तिच्या बायकोच्या मागं उभा राहिला तर किती संसार सुखाचं होतील हो. आणा ते पाणी." असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अगं वहिनी, पण तू काम केलं तर अण्णा रागवल ना." तर तेव्हा पार्वती म्हणते, "म्या कोणाचं बी काही ऐकणार नाही." पुढं म्हणते, "बघा तात्यासाहेब, आता म्या काय तुमच्यासारखं या लोकांच्या दारी जाऊन लेकीबाईसनी समजावून सांगत नाही बघा. पण मी एवढं तर करू शकते ना व, आणि नाही केलं तर देव मला कधी बी माफ करायचं नाही." आणि म्हणते, "वय तात्यासाहेब, म्या या आपल्या घरला परत येणार आहे बघा. म्या तुम्हासनी आणि जाऊबाईसनी सोडून कुठं बी जाणार नाही. ही घरची समधी कामं तुम्ही माझ्यावरती सोडा की. तुम्ही फक्त ते साळा काढायचं बघा आणि बाईचं जीणं सुखाचं करा." आणि तेव्हा आता ज्योतिराव सुद्धा ते सगळं काही ऐकून थोडंसं हसतात आणि हो असं म्हणून मान डोलवतात. तर तेव्हा पार्वती म्हणते, "बघा भाकऱ्या राहिल्यात आपल्या." आणि इकडं तर मित्रांनो आता राजाराम तर रागारागाने इकडं तिकडं फिरत असतात आणि इतक्यातच पार्वती आता तिथं येते. तर तेव्हा राजाराम तिच्यावरती ओरडतात, म्हणतात, "पारू थांब, कुठे गेली होतीस?" तर पार्वती विचारते, "खरं सांगू का खोटं सांगू?" तर तेव्हा राजाराम म्हणतात, "म्हणजे?" तर तेव्हा पार्वती म्हणते, "नाही म्हणजे खरं बोललं तर राग बी यायचा म्हणून म्हटलं." तर तेव्हा राजाराम म्हणतात, "मला कशाला राग येईल, खरं सांग कुठे गेली होती?" तर तेव्हा पार्वती सांगते, "आपल्या वाड्याला गेले होते." तर तेव्हा राजाराम म्हणतात, "वाड्याला? का? तुला काय त्यांनी अवतान दिलं होतं का?" तर पार्वती म्हणते, "अहो कसं बोलताय तुम्ही, आपल्या घरला जायला काय अवतान पाहिजे वय?"
तर तेव्हा राजाराम म्हणतात, तुला सांगितलं होतं ना तिकडं जायचं नाही म्हणून, आणि गेलीस ते गेलीस, किती उशीर लावलायस, काय करत होतीस एवढा वेळ? तर तेव्हा पार्वती म्हणते, अव तात्यासाहेबांनी जरा मदत करत होते. तर राजाराम विचारतात, कसली मदत? तर तेव्हा पार्वती म्हणते, अव ते भाकऱ्या करत होते, मला काय बरं वाटलं नाही बघा. आणि त्यासनी कुठं जमतंय ते, पीठ कुठं तर पाणी कुठं, आणि त्यात त्यासनी बसता बी येईना, आणि चूल बी पेटना. खरं सांगू का, मला तर बाई हसूच आलं. पण आता हसणं काय बरं दिसतंय का? म्हणून म्या भाकऱ्या करून दिल्या. तर तेव्हा राजाराम विचारतात, आणि त्याची बायको सावित्री, ती कुठे गेली होती? तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो जाऊबाई अभ्यास करत होत्या. तर तेव्हा राजाराम म्हणतात, हं ये बरा आहे, म्हणजे तिकडं तिचा अभ्यास चाललाय, आणि तू गेलीस तिथं लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो आता दीर काय लष्कराचा झालाय काय? तर तेव्हा राजाराम म्हणतात, वय लष्करच आहे त्यो, तुला सांगितलं होतं ना त्यांच्या वाऱ्याला बी उभारायचं नाही म्हणून. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव धनी असं म्हणून कसं चालल बरं? अव पाठीला पाठ लावून एका आईच्या कुशीतून जन्मला नव तुम्ही, मग वाऱ्याला उभारायचं नाही असं कसं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, पारू अगं ज्योतीला वाळ्यात टाकायचं चाललंय, आणि तू जर तिथं दिसलीस तर तुला बी आणि मला बी वाळ्यात टाकत्याली. तर पार्वती म्हणते, टाकलं तर टाकू द्या, पण म्या घरातल्या माणसाची नातं तोडणार नाही. तर राजाराम विचारतात, म्हणजे काय करणार आहेस तू? तर पार्वती परत म्हणते, खरं सांगू का खोटं सांगू? तर राजाराम थोडंसं चिडतात आणि म्हणतात, खरं सांग. तर पार्वती थोडं डोळं पाणी काढते आणि म्हणते, मला इथं करमत नाही व, आपण आपल्या घरला जाऊ की. तर तेव्हा राजाराम आता जास्तच चिडतात आणि म्हणतात, बोल बोल परत, थोबाडच फोडतो तुझं. तर पार्वती म्हणते, ह्योच ह्योच फरक आहे तुमच्यात आणि तात्यासाहेबांच्यात. ते त्यांची बायको अभ्यास करते म्हणून दळण करत्यात, भाकऱ्या थापत्यात, कापडं धुत्यात, आणि तुम्ही तुम्ही थोबाड फोडा माझं, म्हणून म्हणून शिक्षण महत्वाचं बघा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, हे बघ आता त्याचा पोवाडा गात बसू नकोस माझ्या मोहरं. तर तेव्हा पार्वती परत विचारते, घरी कधी जायचं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, एकदा सांगितलंय ना घरी जायचं नाही म्हणून, आणि नाही जायचं म्हणजे नाही जायचं. तेव्हा पार्वती म्हणते, पण म्या आता थांबणार नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतात, पारो नवराय म्या तुझा, आणि तुला माझं ऐकावंच लागल. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव धनी तुम्ही नवरा हाय तसं म्या सुधीक तुमची बायको हाय, आणि संसार आणि नवऱ्यापेक्षा जास्त बायकोचा असतो, कोणाला बी विचारा. त्यामुळं माझा उंबरठा, माझं अंगण आणि माझी चौकट म्या ठरवन. असं ती धडधडीत बोलते आणि तिथून निघून जाते. आणि तेव्हा राजारामांना तर धक्काच बसलेला असतो. तर इकडे मित्रांनो आता घरी ज्योतिरावांची आई विहिरीतून पाणी शेंदत असते. तर तेव्हा दादा तिथं येतात आणि म्हणतात, चिमणा अगं चिमणा थांब ग, अगं जरा थांब. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, काय करू थांबून, आणि कुणासाठी थांबू व? अहो मला वाटलं घरात पाणी भरून ठेवलं असल, पण रांजणात पाण्याचा टिपूस बी नाही. तर तेव्हा दादा विचारतात, ज्योती? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, कशाचाच ज्योती, मी राजा तू राणी, मग कोण भरल व पाणी? तर तेव्हा दादा म्हणतात, म्या भरतो पाणी, तू वो बाजूला. असं म्हणून ते पुढं आता पाणी भरायसाठी येतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई नाही म्हणत असते, पण दादा म्हणतात, ऐक माझं, हो माग. आणि मित्रांनो तेव्हा आता दादा विहिरीतून पाणी काढत असतात, इतक्यातच राजाराम तिथे येतात आणि दादांचा हात पकडतात. आणि ते बघितल्यानंतर दादांना तर भरूनच येतं. तर राजाराम म्हणतात, दादा राहू देत, आता तुमचा राजाराम आलाय. तर तेव्हा दादा तर राजारामा असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणीच येतं. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, सासूबाई तुम्ही बसा, म्या समद पाणी भरते, नका तक तक करू तुम्ही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई सुद्धा खुश होते आणि म्हणते, बघ पारू तू नुसती आलीस तरी घर कसं भरल्यासारखं वाटतंय. आणि विचारते, आणि का ग आमच्यापासून एवढं लांब गेली होतीस? आता काय सासूरवास केला वय तुला, का माया नाही केली तुमच्यावर? तर पार्वती म्हणते, अव सासूबाई माया नव्हती म्हणून नव्हतो गेलो हो, माया होती म्हणून गेलो होतो. तर तेव्हा दादा म्हणतात, पण माझा बी हात मोडल्यासारखा झाला होता बघा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, दादा तुम्ही चला आतमध्ये, आराम करा. आणि म्हणतात, आई चल तू बी, वो मोर चल. असं ते म्हणत असतात सगळं काही. आणि तेव्हा इकडे आतमध्ये ज्योतिरावांना आणि सावित्रीमाईला त्यांचे शब्द ऐकू येऊ लागतात. आणि सावित्रीमाई तर एकदम खुश होते आणि म्हणते, अरे देवा, ताई साहेब आणि अण्णा भाऊजी आलं वाटतं माघारी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो. तर सावित्रीमाई तर एकदम खुश झालेली असते आणि म्हणते, खंडोबा पावला,
आता घराला घर पण येईल बघा. असं वाटतं आत्ता जाऊन त्यांना कडकडून मिठी मारावी. ताईसाहेबांचा लई जीव आहे माझ्यावर. तर तेव्हा ज्योतिराव हो हो असंच म्हणत असतात. तर सावित्रीमाई विचारते, अहो म्या जावं का? तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, आजचा अभ्यास झाला? तेव्हा सावित्रीमाई सांगते नाही. तर ज्योतिराव विचारतात, तो कोण करणार? तर सावित्रीमाई म्हणते मी. तर ज्योतिराव म्हणतात मग कर. तर सावित्रीमाई म्हणते, असं काय करताय मालक, अहो ताईसाहेब आल्यात. तर तेव्हा ज्योतिराव तिच्या शेजारी बसतात आणि म्हणतात, सावित्री सावित्री हे बघ, घर गृहस्थी आहे. लोक येणार जाणार, सणवार पण येतील जातील, पण तू विचलित होऊ नकोस. तर सावित्रीमाई म्हणते, अहो बाहेर ताईसाहेब आल्यात, त्यांना भेटायला नको का? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो भेटायला पाहिजे, पण आत्ता नाही. आत्ता अभ्यास महत्वाचा. एक एक दिवस महत्वाचा आहे तुझ्यासाठी. एक एक क्षण मोलाचा आहे. चौथीची परीक्षा काही सोपी नाही. तर सावित्रीमाई विचारते, आणि नाती महत्वाची नाहीत का? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, गणित चुकलं, आणि म्हणतात बेरजेच्या ठिकाणी वजाबाकी केली आहेस. तर तेव्हा सावित्रीमाई पाठीवरती बघते आणि ते उत्तर बरोबर करते. तर ज्योतिराव म्हणतात, बर आता नीट लिहून घे, आणि म्हणतात 5 वेळा 9चा आकडा लिही. तर तेव्हा सावित्रीमाई पाठीवरती तसं लिहिते. तर ज्योतिराव पुढं म्हणतात, आता कुठली पण आणि किती पण गणिती चिन्ह वापरून उत्तर 10 आलं पाहिजे. तर तेव्हा सावित्रीमाई तर एका फटक्यात उत्तर काढते. तर ज्योतिराव ते बघतात आणि खुश होतात आणि म्हणतात शाब्बास. आणि त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीमाई इंग्रजीचा अभ्यास करत बसलेली असते आणि ज्योतिराव तिथे येतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मालक ही इंग्रजी भाषा लई अवघड आहे. तर ज्योतिराव विचारतात, काय अवघड आहे त्यात? तर सावित्रीमाई म्हणते, अहो लई गोंधळ होतो माझा. आता हे बघा ना, हे काय लिहिलंय, COLONEL. कसं म्हणायला पाहिजे, कोलोनेल, पण म्हणतात कसं, कर्नल. आता आर हाय का याच्यात? तरी बी म्हणायचं. आता राईट आणि राईट, RIGHT राईट, WRITEB राईट. आणि एक म्हणतो बरोबर आणि एक म्हणतो मी लिहितो. आता कसं ध्यानात ठेवायचं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री प्रत्येक भाषेचे काही नियम असतात. म्हणजे जसं मराठीत आहे ना तसंच इंग्रजीमध्ये आहे. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, मराठीत असं कुठं आहे? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ये सांगतो. आणि म्हणतात, आता बघ, पडले आणि पडणे तसं पाहिलं तर एकच, पण अर्थ वेगळे वेगळे होतात. तर सावित्रीमाई विचारते कसं? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, मी पडतो म्हणजे मी झोपतो, आणि विश्वासराव पानिपतात पडले म्हणजे ठार झाले. तर सावित्रीमाई म्हणते, वै की. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पडतं घेणं म्हणजे कमीपणा घेणं, आणि पाऊस पडतो असं म्हटल्यानंतर सावित्रीमाई तर हसूच लागते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं तसंच इंग्रजीत आहे. मग आता इंग्रजीत गमतीने म्हणतात, द बँडेज वाऊंड द वून. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते म्हणजे? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, पहिलं वाऊंड आहे म्हणजे गुंडाळणं, आणि वुंड म्हणजे जखम. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आणि स्पेलिंग एकच? तर ज्योतिराव म्हणतात हो. तर सावित्रीमाई म्हणते, बघा असा यांचं, लिहितात एक बोलतात वेगळंच. तर तेव्हा ज्योतिराव हसतात आणि म्हणतात, जशी भाषा आहे ना तशीच इंग्रजी, असतात एक आणि करतात वेगळंच. तर सावित्रीमाई म्हणते, हा ते बी आहेच. आणि म्हणते, आता डाऊटमध्ये बघा ना, बी हाय पण म्हणायचा नाही. आणि हे बघा, COUGH कफ, TOUGH टफ, पण THROUGH ठरफ व्हायला पाहिजे का नाही? पण नाही होत, पण तो होतो थ्रू. असं म्हटल्यानंतर ज्योतिराव तर हसूच लागतात. तर सावित्रीमाई पुढं म्हणते, आणि एक मला समजत नाही, 1 मॅन 2 मेन, 1 वुमन 2 वुमेन, मग 1 ह्युमन 2 ह्युमेन व्हायला पाहिजे का नाही? असं म्हटल्यानंतर तर ज्योतिराव मोठ्यानेच हसू लागतात. तर सावित्रीमाई म्हणते, अहो हसताय काय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री सावित्री अगं, इंग्रजीमध्ये नियम पाठ करायचे आणि अपवाद सहन करायचे. म्हणजे आता बघ, ऑनेस्ट मध्ये एच सायलेंट आहे, म्हणजे असून नसल्यासारखा. म्हणून म्हणजे जणू काय तो दरबारातला मानकरी आहे. पगडी मोठी, उपस्थिती मोठी, पण तोंड गप्प, बोलणं शून्य. अगं इंग्रजी गमतीदार भाषा आहे. म्हणून म्हणतात, युअर नोज कॅन रन अँड युअर फीट कॅन स्मेल. म्हणजे तुमचं नाक पळेल आणि पाय वास घेतील. असं म्हटल्यानंतर सावित्रीमाई आता मोठ्याने हसू लागते आणि ज्योतिराव सुद्धा हसू लागतात. तर सावित्रीमाई म्हणते, खराय खराय पटलं. आणि मित्रांनो, आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
राजाराम आता पार्वतीला म्हणत असतात, याला काय काम करायला नको का? अगं तिकडं मळ्यात होतीस तेव्हा राणीसारखी होतीस की. तर तेव्हा पार्वती म्हणते, तुम्ही जी सगळी कामं म्हटली ना, ती सगळी तात्यासाहेबांनी केली आहे बघा. आणि तुम्ही जी न्याहारी करताय ना व, ती बी तात्यासाहेबांनी केली. ती बी सगळं तुम्ही सकाळी उठायच्या अगोदर. तर इतक्यातच ज्योतिराव तिथं येतात आणि त्या दोघांना म्हणतात, सगळ्या कामाचा ताण तुमच्या दोघांच्यावरतीच पडू नये आणि म्हणूनच हे सगळं केलं आणि नोकरीचं पण बघतोय बरं का, असं म्हणून ते राजारामांना एक घास भरवतात. आणि त्यानंतर आता ते दोघंसुद्धा म्हणजे सावित्रीमाई आणि ज्योतिराव शाळेमध्ये येतात. तर तेव्हा ज्योतिराव सावित्रीमाईला सांगत असतात, सावित्री, या शाळेमध्ये तू एकटीच विद्यार्थिनी आहेस. त्यामुळे हळूहळू आता चित्र बदलल. तर सावित्रीमाई विचारते, खरंच चित्र बदलल? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, हो नक्की बदलल. सावित्री, तू जेव्हा शिक्षण घेऊन इथून बाहेर पडशील, तेव्हा तू शेकडो मुलींना शिकवशील. मग प्रत्येक मुलगी शिकेल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे ज्योतीनं ज्योत पेटते तसंच नवं? तर तेव्हा ज्योतिराव हो असं तिला म्हणतात. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.